नाबार्ड असेल, आरबीआय असेल, एफसीआय असेल, बऱ्याच एक्झाम्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या क्लास 1 पोस्ट प्रोव्हाइड करतात त्याही, पण त्याबद्दल अवेअरनेस नसतो. अभ्यासाने या एक्झाम मध्ये फार मदत झाली. विश्वास ठेवत नाहीत लोक, पण मी खरंच फेज 1 चा अभ्यास फक्त 3 दिवस केलाय, फेज 2 चा अभ्यास 24 दिवस केलाय, आणि इंटरव्ह्यू वॉज जस्ट पार्ट ऑफ माय लाईफ. ऍज सीएपीएफ साठी प्रिपरेशन चालूच होतं. वन पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरी एक्झाम, की कम्प्लिशन आणि कॉन्फिडन्सचा फील, की आपण कम्प्लीट झालं सिलेबस आणि असा माझा कॉन्फिडन्स आहे. हे कुठल्याही प्रकारे जर होत असेल तर देन गो फॉर दॅट सोर्सेस. आणि प्लीज मल्टिपल सोर्सेस वाचू नका, एकच गोष्ट एका ठिकाणी जास्त वेळा वाचा. हे माझं स्वतःचं मंत्र. गावाकडचे लोक असं की अरे हे काय नाबार्ड आहे, म्हणजे हे काय आहे, हे कशाचं आहे इन्स्टिट्यूट, कशासाठी तू चाललायस. आणि ज्यांच्यासाठी, म्हणजे खेड्याचं बॅकग्राऊंड आहे माझं, खेड्यातल्या लोकांना जर नाबार्ड बद्दल अवेअरनेस नसेल तर नाबार्ड ह्या इन्स्टिट्यूटचे ऑब्जेक्टिव्ह आणि टार्गेट्स अचीव्ह होणार नाही. आणि मी हे त्यांना तिथे सांगितलं. इंग्लिश एक भाषा आहे, तिचा विशेष भाव न करता जर तिला ऍक्सेप्ट केलं, कारण इंग्लिश लोकांसाठी मराठी ऑफकोर्स अवघड असणार आहे. सो अदर वे राऊंड सेम आहे. आपल्यासाठी भाषा आहे ती, आपल्याला ती अवघड वाटते, तिला सोपी करण्याची 4-5 सरळ ट्रिक आहे. सोशल मीडिया इज डबल एज स्वॉर्ड. आपण म्हणतो ना, दुधारी तलवार आहे ती. बेनिफिट्स जितके आहेत तेवढेच जे तोटे पण आहेत. इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. म्हणजे एका शब्दात जर सांगायचं झालं तर विद्यार्थी सहाय्यक समितीला मी माझं दुसरं घर म्हणतो. कारण घर सोडून सगळ्यात जास्त जर कुठे स्टे केला असेल तर याचं स्पॉन्टेनियस आणि न विचार करता येणारं उत्तर असतं समिती. नमस्कार, मी वृषाली घाटपांडे विचारचक्राच्या स्पेशल टॉक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. नुकताच नाबार्ड ग्रेड ए परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि आजचे आपले स्पेशल गेस्ट दीपक गाडेकर यांचं त्या परीक्षेमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. महत्वाची आणि आनंदाची बाब ही आहे की पहिल्याच अटेम्प्ट मध्ये त्यांनी ही परीक्षा क्लिअर केलेली आहे. पुढच्या महिन्यापासून लखनौ इथे त्यांचं ट्रेनिंग सुरू होणार आहे. या सगळ्यासोबतच त्यांनी सीएपीएफचा सुद्धा इंटरव्ह्यू दिलेला आहे, पण त्या परीक्षेचा रिझल्ट येणं अजून बाकी आहे. त्यासाठी आपल्या शुभेच्छा आहेतच. दीपक, एकंदरीत या सगळ्या यशाबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि विचारचक्रमध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू व्हेरी मच. आपल्यापैकी अनेकांना नाबार्ड या परीक्षेचं स्वरूप कसं असतं याबद्दल थोडीफार कल्पना असेल. ज्यांना कल्पना नसेल त्यांना या परीक्षेचं स्वरूप कळावं यासाठी आपण हा संवाद आयोजित केलेला आहे. दीपकनं पहिल्याच अटेम्प्ट मध्ये या परीक्षेत यश मिळवलं, त्यामुळे या यशामागचं त्याचं रहस्य काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. या परीक्षेचं स्वरूप कसं असतं, त्याने या परीक्षेसाठी कसा अभ्यास केला, कुठले सोर्सेस वापरलेले, रेफरन्स बुक्स कुठले वापरले, या सगळ्याविषयी आता आपण त्याच्याशी बोलणार आहोतच. या सगळ्यासोबत मध्यंतरी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, त्यामुळे एकंदरीतच स्पर्धा परीक्षांचं भवितव्य, विद्यार्थ्यांमधली नाराजीची भावना, आयुष्याचा एक मोठा टप्पा अभ्यासात जात असतो आणि त्यात पोस्ट मिळवणं हा एक मोठा संघर्ष असतो. दीपक या प्रवासाचा एक भाग होता आहे आणि म्हणून याविषयी सुद्धा आपण त्याच्याशी बोलणार आहोत. या सगळ्यासोबत दीपक ग्रामीण भागातून आलेला आहे आणि पुण्यात येऊन प्रचंड अभ्यास करून आज त्याने हे यश मिळवलेलं आहे. एकंदरीत त्याचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता याविषयी आपल्याला जाणून घ्यायचंय. मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी मी दीपकचा अल्प परिचय करून देते आणि आपण लगेचच मुलाखतीला सुरुवात करूयात. दीपक मूळचा जालना जिल्ह्यातील आहे. फर्ग्युसन कॉलेजमधून त्याने बीएससी फिजिक्स केलं आणि सध्या तो इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मधून एमए इन पॉलिटिकल सायन्स करतोय. गेल्या 3 वर्षांपासून स्पर्धा परीक्षांचा तो अभ्यास करतोय. मगाशी सांगितल्याप्रमाणे सीएपीएफच्या परीक्षेचा सुद्धा त्याने इंटरव्ह्यू दिलेला आहे, ज्याचा रिझल्ट अजून यायचा बाकी आहे आणि त्याच्यासाठी शुभेच्छा आहेतच. आणि रिसेंटली नाबार्ड ग्रेड ए पोस्ट साठी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. तर दीपक, पुन्हा एकदा अभिनंदन. आणि सुरुवातीला मी विचारेन की नाबार्ड परीक्षेची तुला माहिती होती का, ती माहिती तुला कशी झाली आणि या परीक्षेचं स्वरूप कसं असतं, तू अभ्यासाला कशी सुरुवात केलीस, एकंदर या परीक्षेविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. राईट विशाली, थँक्यू विशाली. नाबार्ड परीक्षेबद्दल मला जर सांगायचं झालं तर फार लेट कळालं. मी भलेही म्हटलो की 3 वर्ष मी या प्रोसेसमध्ये आहे स्पर्धा परीक्षांच्या, पण हे नाबार्ड मला 2020 मध्ये कळालं. आणि जी नाबार्डची सक्सेस स्टोरी आहे माझी थोडीफार, तर ती फार लक फॅक्टर वाटतो. कारण ही एक्झाम मला एका रूममेटने इंट्रोड्यूस केली.
आणि त्यांनी सांगितलं की दीपक असा असा फॉर्म असतो, अशी अशी परीक्षा असते, आणि देन आय अप्लाइड फॉर इट, अँड अनफॉर्च्युनेटली त्यानंच ती एक्झाम अप्लाय नव्हती केली. सो मला असं झालं की रूम मधलं कोणीच नाहीये, आता मला एकट्यालाच जायचं एक्झामला, 1,000 रुपये फीस होती. तर मी ऑनेस्टली सांगायचं म्हणलं तर मी त्या फक्त 1,000 रुपयांसाठी प्रिलिमसाठी गेलो होतो, की दिल्लीला होती. सो अशा वेळेला इट्स अ फनी स्टोरी की अशा वेळेला मी एक्झामला इंट्रोड्यूस झालो. पण लकीली पुढच्या सगळ्या फेजेस लाईक फेज 1, फेज 2 आणि इंटरव्ह्यू तिन्ही टप्पे मेहनतीने म्हणा किंवा मागच्या प्रयत्न अभ्यासानं म्हणा त्या लकीली निघत गेले. आणि फॉर्च्युनेटली ह्या वर्षी पोस्ट पण निघाली. सो नसतं माहित बरं का, मलाही माहित नव्हतं. आणि मला छान वाटतं की वृषालीनं इन्व्हाइट केलं मला या सेशनसाठी. लार्जर मुलं बघता नक्कीच लोकांना फायदा होईल याचा, कारण बऱ्याच लोकांना अवेअरनेस नाही आहे एक्झाम बद्दल. लाईक नाबार्ड असेल, आरबीआय असेल, एफसीआय असेल, बऱ्याच एक्झाम्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या क्लास 1 पोस्ट प्रोव्हाइड करतात त्याही, पण त्याबद्दल अवेअरनेस नसतो. सो तुम्हाला लकीली याच्यातून थोडाफार अवेअरनेस मिळेल. आणि माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर खरंच फार टाइम क्रंच होता. स्पेसिफिक स्टडी मी याचा कधी केलेला नव्हता, कारण मी फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस झालेलो होतो. आय शुड ऑनेस्टली ऍग्री की मला युपीएससीच्या अभ्यासाने या एक्झाम मध्ये फार मदत झाली. विश्वास ठेवत नाहीत लोक, पण मी खरंच फेज 1चा अभ्यास फक्त 3 दिवस केलाय. फेज 2चा अभ्यास 24 दिवस केलाय. आणि इंटरव्ह्यू वॉज जस्ट पार्ट ऑफ माय लाईफ, ऍज सीएपीएफ साठी प्रिपरेशन चालूच होतं. सो वास्ट असं काही प्रिपरेशन नाही केलं. पण येस, आय कॅन टेल अबाउट द सोर्सेस विच आय रेफर्ड, किंवा काय गोष्टी कराव्यात काय नाही कराव्यात याबद्दल मी यथावकाश सांगेलच, जसं जसं आपला इंटरव्ह्यू पुढे उलगडेल. दीपक, ग्रामीण भागातून येणं, पुण्यात शिक्षण घेणं, प्रचंड अभ्यास करणं आणि पोस्ट मिळवणं, हा एकंदरीत तुझा सगळा प्रवास आहे. तर या प्रवासात आपल्याला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे हे तू केव्हा ठरवलेलं? कारण तुझी पार्श्वभूमी बघता तुझे वडील शेती करतात, आई अंगणवाडी सेविका. तर या परिस्थितीत तू स्पर्धा परीक्षा करून आपल्याला अधिकारी व्हायचंय हे स्वप्न केव्हा ठरवलेलं? या प्रवासाची सुरुवात केव्हा आणि कशी झाली? राईट 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 वृषाली, 2012 मध्ये अगदी म्हणजे पुण्यात येण्याचं कारणच जर काय असेल, माझंच नाही तर अगदी लार्जर क्राऊडचं, तर कुठेतरी स्पर्धा परीक्षेचं असतं. 2012 मध्ये पहिल्यांदा एक मोटिवेशनल व्हिडिओ बघण्यात आला, तिथून कुठेतरी ती ट्रिगर मिळाली. नंतर स्टील फ्रेम सारखे पुस्तकं झाले, राजमुद्रा सारखे पुस्तकं झाले, अधिकाऱ्यांचे पुस्तक वाचण्यात आले. तिथे कुठेतरी ती स्पार्क वाटली की अरे यार, आपण ह्या फील्ड मध्ये उतरायला हवं, आपणही ह्या परीक्षांचा ट्राय करू शकतो. सो म्हणशील तर 2012 मध्ये याची आपली सुरुवात झाली असं म्हणता येईल. आणि नंतरच्या काळात जसं जसं वातावरण पोषक मिळत गेलं, मग फर्ग्युसन कॉलेजचं एन्व्हायरमेंट असेल किंवा मग विद्यार्थी सहाय्यक समितीचं एन्व्हायरमेंट असेल, विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये पोषक वातावरण मिळत गेलं. सो अशा वेळेला 2012 पासून जी सुरुवात झाली, कुठेतरी 17-18 नंतर ऍक्च्युअल अभ्यास सुरू झाला. आणि नंतरच्या काळात 3 वर्षाच्या ह्या स्ट्रगलिंग फेज नंतर 3 वर्षानंतर कुठेतरी हे छोटस यश पदरामध्ये पडलंय. तो अशी ही जर्नी होती. छोटस नाही, हे तुझ्यासाठी छोटस असेल, पण जे जे विद्यार्थी अजूनही स्ट्रगल मध्ये आहेत त्यांच्यासाठी ही कौतुकाची अभिमानाची बाब असते. आता आपण थोडं नाबार्ड विषयी मी डिटेल्स मध्ये जाईन की जेणेकरून या माहितीचा बाकीच्या विद्यार्थ्यांना उपयोग होईल. तू मगाशी म्हटलास तसं फेज 1, फेज 2 असे परीक्षेचे 2 भाग असतात. तर त्याचा सिलेबस किंवा त्याचे सोर्सेस, तू खूप कमी कालावधीत या परीक्षेचा अभ्यास केला, मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 दिवस आणि फेज 2चा 24 दिवस असा अभ्यास केलास. क्रिस्प अभ्यास केला असेल तू या काळात. मग कुठले सोर्सेस वापरले किंवा कुठलं स्टडी मटेरियल वापरले की जेणेकरून तेवढ्या कालावधीत तुला त्याचा फायदा झाला? येस येस वृषाली, याचा आन्सर थोडा इलॅबोरेटली देईल मी, अँड आय होप यू विल अलाउ मी टू डू सो. एक्झामचं स्वरूप फेज 1, फेज 2 आणि इंटरव्ह्यू असं असतं. फेज 1 मध्ये तुम्हाला 7 कंपोनंट असतात, लाईक क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, देन कम्प्युटर नॉलेज, ESI अँड ARD. ESI मीन्स इकॉनॉमिक्स अँड सोशल इश्यूज, ARD मीन्स ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. लास्ट 2 कंपोनंट हे पूर्ण एक्झामचा बेस ठरतात, कारण फेज 2 मध्ये पण सगळ्यात जास्त वेटेज यालाच असतं आणि फेज 1 मध्ये पण 40-40 मार्क्स यालाच असतात. सो जास्त टेक्निकल डिटेल्स मध्ये इन टर्म्स ऑफ मार्क्स किती असतात, हे किती असतात, यापेक्षा मी सोर्सेस, काय वाचावं, काय न करावं, काय करता येईल ह्या गोष्टींवरती मी जास्त, कारण हे आपल्या नोटिफिकेशन मध्ये वाचायला मिळेल मार्कांचं स्वरूप कसं असतं, काय असतं. सो जनरल आयडिया अशी आहे, फेज 2 मध्ये 2 पेपर असतात. एक असतो इंग्लिशचा पेपर, त्याच्यामध्ये आपल्याला कम्प्युटरवरती टाईप करून लिहायचं असतं. त्याच्यामध्ये एसे असतो, प्रिसी रायटिंग असतं, कम्प्रेन्शन असतं आणि एक लेटर रायटिंग असतं. पेपर 2 मध्ये अगेन ESI आणि ARD असतं.
100 मार्कांचा. आणि फायनल कट ऑफ पेपर फेज 2 आणि इंटरव्ह्यू ह्या दोघांची मिळून फायनल कट ऑफ लागतो. फेज 1 इज जस्ट क्वालिफाईंग नेचर. ठीक आहे. आता आपण सोर्सेस कडे जाऊया. क्वांट रिझनिंग हे जनरली आपलं आतापर्यंत जर बाकी एक्झामचं प्रिपरेशन लोक करत असतील, लाईक युपीएससी, एमपीएससी, तिथं सीसॅट आहेच आहे, आरबीआय साठी पण ह्या गोष्टी लागतातच क्वांट रिझनिंग. सो तिकडचा अभ्यास तुम्हाला सफिशियंट आहे ह्या गोष्टी कव्हर करण्यासाठी. सो मला जो 3 दिवसाचा कालावधी मी सांगितला त्याच्यामध्ये नक्कीच मी ह्या गोष्टींसाठी वेळ नाही दिला, कारण माझं थोडंफार झालेलं होतं. बट आय वुड लाईक टू ऍडवाइस फॉर स्टुडंट्स, आर.एस. अग्रवाल सारखे तुम्ही पुस्तकं रेफर करू शकता, किंवा कुठल्याही क्लासचे स्टँडर्ड टेस्ट सिरीज असेल किंवा युट्यूबचा कुठलेही स्टँडर्ड व्हिडिओ असतील ते तुम्ही ह्या सेक्शन साठी वापरू शकता. आणि प्लीज डोंट निग्लेक्ट इट. वृषाली, आय वुड लाईक टू हायलाइट वन पॉइंट की फक्त तुम्हाला फेज 1 चा ओव्हरऑल कट ऑफ क्लिअर करत चालत नाही, सेक्शनल कट ऑफ पण असतो. म्हणजे आयडियली तुम्ही 7-8 कट ऑफ क्लिअर करतात फेज 1 क्लिअर करण्यासाठी. सगळ्या सेक्शनचे सेपरेट कट ऑफ तुम्हाला क्लिअर करावे लागतात आणि शेवटला सगळ्यांची बेरीज मिळून एक कट ऑफ ठरवला जातो, तोही क्लिअर करावा लागतो. सो प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की याला कशालाही ग्रँटेड घेऊ नका. प्रत्येक सेक्शनला तितकाच रिस्पेक्ट करा. इंग्लिशला 40 मार्क असतात, जास्त वेटेज असतं 200 पैकी. सो थोडं फोकस स्टडी याचा झाला पाहिजे. येतावकाश वाटल्यास इंग्लिशच्या बाबतीत आपण सेपरेटली थोडं डील करूया हा क्वेश्चन. देन ESI आणि ARD हे फेज 2 मध्ये पण आहे आणि फेज 1 मध्ये आहे. सो अभ्यासाचा अशाच वे न करायचा जो फेज 2 च्या सिलेबस मध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे, लाईक अॅनिमल हजबंड्री आहे, सॉइल सायन्स आहे, इरिगेशन आहे. तर हे सगळे सेक्शन फार इम्पॉर्टंट आहेत. जर हे फेज 2 च्या दृष्टिकोनातून जर केले तर फेज 1 ला याचा नक्की फायदा होतो. यासाठी मी आता काही रिसोर्सेस सांगतो. सॉरी, मी पर्सनली EduTap समरी शीट्स रेफर केल्या. EduTap इज अ क्लास विच हॅज रिअली गुड कंटेंट. सो तुम्ही तो रेफर करू शकता. अदरवाईज 2-3 चांगले ऑप्शन आहेत. अनुज जिंदाल आहेत, अनुज जिंदाल सरांचे पण चांगले कोर्स आहेत, किंवा ऑलिव्ह बोर्ड आहे. सो यांचे एका कुठल्याही क्लासवरती रिलाय करू शकता किंवा मटेरियल वरती रिलाय करू शकता. आणि तिथल्या गोष्टी कम्प्लिशन आणि सॉरी, वन पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरी एक्झाम, की कम्प्लिशन आणि कॉन्फिडन्सचा फील, की आपण कम्प्लीट झालं सिलेबस आणि आता माझा कॉन्फिडन्स आहे. हे कुठल्याही प्रकारे जर होत असेल तर देन गो फॉर दॅट सोर्सेस. आणि प्लीज मल्टिपल सोर्सेस वाचू नका. एकच गोष्ट एका ठिकाणी जास्त वेळा वाचा. हे माझं स्वतःचा मंत्र होता आणि मी ते केलं. कारण जर 3 आणि 24 दिवस जर मी म्हणत असेल तर आयडियली मग मी एवढ्या गोष्टी करू शकत नव्हतो, आणि त्या मी खरं केलेल्या नाहीयेत. पण ज्या मी केल्यात त्याच्यातल्या आणि बाकीच्यांना ज्यांना सक्सेस स्टोरी मधून मला थोडंफार कळालं ते मी इथे शेअर करू शकतो. सो पुस्तकांच्या टर्म्स मध्ये R.S. शर्मांचं एक ऍग्रिकल्चर ऍट ग्लान्स म्हणून पुस्तक असतं, आणि नेमराज सुंदर सरांचं एक पुस्तक असतं. सो यू कॅन रेफर इट फॉर ऍग्री. आणि हे सफिशियंट सिलेबस कव्हर करतो. तामिळनाडू ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे, तिथे तुम्हाला ऍग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चर साठी पिक्टोरियल फॉर्म मध्ये सिलेबस चांगला कव्हर केलेला आहे. त्यांचा डॅशबोर्ड खूप चांगला आहे. आणि आय वुड ऍडवाइज टू कॅन्डिडेट्स, प्लीज गो टू इट. अँड इन फेज 2 सिलेबस हाच आहे. सगळ्या गोष्टी ह्याच करायच्यात. ऍडिशन काय होणार आहे, आणि सगळ्या याच्यामध्ये करंट अफेअर्सचं पण फार इम्पॉर्टंट आहे. 3-4 महिन्यातलं चांगलं करंट अफेअर्स कुठल्याही एक सोर्स वापरा. मी अनुज जिंदाल सरांना फॉलो केलं करंट अफेअर्स साठी. परीक्षेची डिमांड समजून घ्या. जर मी 3-4 दिवसाची भाषा जर करत असेल तर मी सगळ्यात महत्वाचं काय केलं तर सिलेबस आणि पास्ट इयर पेपर हे परत 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 चाळत होतो. म्हणजे अभ्यास करण्यासारख्या गोष्टी चाळत होतो, जेणेकरून मला लवकर कळालं की काय नाही करायचंय मला. बऱ्याच वेळा होतं की इतकी इरिलेव्हंट इन्फॉर्मेशन क्लासेसनं, कोचिंग्सनं, चॅनल्सनं टाकलेली आहे किंवा टेलिग्राम सर्व्हर भरपूर आहे, की मुलं कॅन्डिडेट्स हरवून जातात की नेमकं काय करायचं. सो आय वॉज व्हेरी चुझी अबाउट मटेरियल आणि रिसोर्सेस, की मला हे करायचं आणि इतक्यावरती सीमित राहायचंय. सो हेच ऍडवाइस माझं बाकी कॅन्डिडेट्सलाही राहील. करंट अफेअर्स साठी एक स्टँडर्ड मटेरियल इम्पॉर्टंट आहे. पेपर 2 मधला फेज 2 मधला पेपर 1 दॅट इज टायपिंग पेपर, प्लीज डू नॉट निग्लेक्ट इट. 100 मार्क वेटेज आहे त्याला. आणि मला जर कशाने तारला असेल ना तर फेज त्या पेपरने ताणलंय, कारण मला आउट ऑफ 100 70 मार्क्स आहेत त्याला. बाकी सिलेक्टेड कॅन्डिडेटचे मार्क पाहिलेत तर 60-61च्या अराउंड, म्हणजे 9 मार्कांची लीड मला त्या पेपरमध्ये मिळाली आहे. सो तेही प्रॅक्टिस शिवाय होत नाही. डोंट टेक इट ॲज ग्रँटेड. फेज 1च्या वेळीच थोडा अर्धा तास 15-20 मिनिटं टायपिंग साठी वेळ काढावा, आणि तो मोबाईलवर न काढता कीपॅड वरती काढावा. हे सजेशन राहील. सो आय थिंक दिस इज इट अबाउट सोर्सेस. आणि येस, फ्यू थिंग 1-2 थिंग्स राहिल्यात हुशारी. लाईक 4-5 गोष्टी आहेत की त्या करणंच आहेत इम्पॉर्टंट. लाईक बजेट, सर्वे, नाफिस रिपोर्ट, नाबार्डची वेबसाईट, ऍग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या सर्व स्कीम्स, देन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट, न्यू एज्युकेशन पॉलिसी. ह्या अशा 7-8 गोष्टी आहेत ना ज्या की ओरिजिनल सोर्सेस मधून विद्यार्थ्यांनी कराव्यात, ज्या की मीही केल्या.
रादर दॅन एखाद्या क्लासच्या आयत्या मटेरियल किंवा नोट्स. ज्यावेळेस तुम्ही तिथून जाल तर कन्सेप्ट छान क्लिअर होतील आणि जशाच तसे क्वेश्चन्स इथे उतरतात. सो एक्झामचं डिमांड समजून घ्या, रिसोर्सेस मोजके निवडा, परत परत वाचा आणि टेस्ट सिरीज वगैरे सोडून कॉन्फिडन्स वाढवा. हे 4-5 बेसिक गोष्टी आहेत. ह्या अशा वेळेनं हे करता येतं किंवा शक्य आहे, कमी वेळेत शक्य आहे. आय होप क्वेश्चन ऍड्रेस केला असावा मी. हो हो हो. तुझा एक मुद्दा फार आवडला मला, की काय करायचं त्यापेक्षा काय करू नये हे लक्षात यायला पाहिजे, तेव्हा तो प्रिसाईज अभ्यास होतो. तुझा इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स कसा होता? काही विशेष अनुभव? नक्की नक्की वृषाली. माझ्या ह्यावेळी पुणे रिजनल ऑफिसला झाला होता. तर छान 4-5 लोकांचं पॅनल असतं. IAS ऑफिसर हे हेड करतात पॅनलला आणि बाकी CGM लेवलचे म्हणजे चीफ जनरल मॅनेजर लेवलचे ऑफिसर्स असतात. सो ओव्हरऑल वॉज अबाउट माय सेल्फ. जे माझ्या बायोडाटामध्ये आपण डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये त्याला त्याच्यामध्ये जे लिहिलेलं होतं त्याच्या भोवती जास्त फिरला. आणि अगेन इथे मग विद्यार्थी सहाय्यक समितीतल्या माझ्या काय ऍक्टिव्हिटी, NGO सोबतचं काही माझं काम असेल किंवा इतर स्पर्धांमध्ये मिळालेले नंबर असतील किंवा काही कोर्सेस जे की मी ऑनलाईन काही कोर्सेस केले होते, फायनान्शियल लिटरसी वगैरे हे इत्यादी. तर या रिलेटेडच जास्तीत जास्त इंटरव्ह्यू फिरला गेला. 1-2 क्वेश्चन असे होते की मला वाटतं त्याने टर्निंग पॉईंट ठरला आणि तो मला क्वेश्चन, तो एक जस्ट क्वेश्चन शेअर करेल मी आणि मग ओव्हरऑल इंटरव्ह्यूचा कसा अप्रोच असावा किंवा काय करता येऊ शकते याबद्दल थोडक्यात सांगेल. सो दे आस्क मी रिलेटेड अबाउट अगेन जालना, त्यातल्या अडचणी, तिथे काय करशील, काही केस स्टडी होत्या, NGOचं काम होतं त्याच्यावर त्यांनी काही केस स्टडी विचारला. कारण नाबार्ड वन क्वेश्चन दे आज HR च्या मॅमने विचारलं की जर तुला नाबार्डच्या डेव्हलपमेंट बोर्ड वरती जर घेतलं तर व्हॉट वुड बी युअर सोल्युशन, किंवा तू काय सजेस्ट करशील. तर मी 2-3 बाकी सोल्युशन दिले आणि त्यातलं मी शेवटचं एक सोल्युशन सांगितलं की माझा ज्यावेळेस नाबार्डचा इंटरव्ह्यू होता आणि मी गावाकडे सांगितलं की माझा नाबार्डचा इंटरव्ह्यू आहे, तर गावाकडचे लोक असं की अरे हे काय नाबार्ड आहे, म्हणजे हे काय आहे, हे कशाचं आहे इन्स्टिट्यूट, कशासाठी तू चाललायस. आणि ज्यांच्यासाठी म्हणजे खेड्याचं बॅकग्राऊंड आहे माझं, खेड्यातल्या लोकांना जर नाबार्ड बद्दल अवेअरनेस नसेल तर नाबार्ड ह्या इन्स्टिट्यूटचे ऑब्जेक्टिव्ह आणि टार्गेट्स अचीव्ह होणार नाही. आणि मी हे त्यांना तिथं सांगितलं की नाबार्ड आणखीनही तळागाळापर्यंत पोहोचलेली नाहीये. यासाठी फलक्रम म्हणतो ना आपण, ब्रिज, की एक विलेज अँबॅसिडर्स नेमले गेले पाहिजे जे की डिस्ट्रिक्ट ऑफिसर आणि ग्रामपंचायत यांना कनेक्ट करतील आणि नाबार्डच्या स्कीम्सचा, डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हचा गावापर्यंत प्रसार प्रचार करतील, जेणेकरून मेन टार्गेट्स आणि ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह होईल. आणि त्यावेळी पॅनलच्या याच्यावरती असे एक वेगळंच मला दिसलाय की एक स्माइल होती सगळ्यांच्या फेसवरती आणि ते वाटत होतं की अरे यार, ही इज टेलिंग ग्राउंड रियालिटी. दो इट वॉज व्हेरी हार्श फॉर देम की मी नाबार्डचं क्रिटिसिझम एका वेनं करत होतो, बट इट वॉज इन व्हेरी लाईक माइल्ड वे. सो बेसिकली विचारली ओव्हरऑल इंटरव्ह्यू मध्ये यू शुड बी व्हेरी पॉझिटिव्ह, ऑनेस्ट आणि दे वर व्हेरी कॉर्डियल. दे आर देअर टू सिलेक्ट अस. आपल्याला ते निवडण्यासाठी आहेत, नक्कीच ते आपल्याला तिथून डिबार किंवा डिसिलेक्ट करण्यासाठी नाहीयेत. सो कॉन्फिडेंटली फेस केला पाहिजे आणि बी द यू. तुम्ही जसे आहात तिथं तिथे प्रेझेंट करा. डू नॉट ट्राय टू फेक देम. मला 5-6 क्वेश्चन्स आले नव्हते आन्सर्स, पण त्यांनी ते कोऑर्डिनेशन छान केलं. आपल्याकडनं ते आन्सर्स काढून घेतात. जर क्वालिटी आपली दिसत असेल ना तर ते काढतात आन्सर्स. आन्सर्स डू नॉट मॅटर, द वे यू आन्सर मॅटर्स मोर. आय थिंक दिस इज हाऊ. अशा प्रकारे इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स होता. तू इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स सांगितला. कदाचित तू ग्रामीण भागातून होतास आणि त्यामुळे तुला ग्राउंड लेवल काय रियालिटी ही माहिती होती. तो एक तुझ्यासाठी पॉझिटिव्ह फॅक्टर झाला असेल त्या प्रश्नाचं उत्तर देताना. बहुतेक ग्रामीण भागातला असल्याने तुला ते जास्त व्यवस्थितपणे, विस्तृतपणे तो मुद्दा मांडला. दीपक, मगाशी आपण बोलताना इंग्रजीचा उल्लेख केलेला होता. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक फोबिया असतो, तो म्हणजे इंग्रजीचा, आणि न्यूनगंड असतो. तर तुला असा प्रॉब्लेम म्हणजे केंद्राच्या परीक्षेचा अभ्यास करताना हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात जाणवतो. तुला असा काही प्रॉब्लेम जाणवला का? जाणवला असेल तर तो तू कसा दूर केलास आणि इतर विद्यार्थ्यांनी तो कसा दूर करावा याविषयी काय सांगशील? ओके वृषाली, फार महत्वाचा प्रश्न होता हा. ऑनेस्टली अगेन खरं म्हणायचं तर मला पर्सनली खरं जाणवलं नाही तो प्रॉब्लेम. थँक्स टू समिती. आता हे समितीला आभार का मानायचे, तर याचं रिझन आहे की 11वी पासून मी समितीमध्ये होतो आणि तेव्हापासून तिथे न्यूजपेपर्स असायचे. सो ती सवयच लागली होती. सकाळचे योगा झाल्यानंतर, बाय द वे समिती म्हणजे जेव्हा जेव्हा मी रेफरन्स करतोय ही विद्यार्थी सहाय्यक समितीबद्दल मी बोलतोय,
बाकी विद्यार्थ्यांना कळावं यासाठी. आणि फॉर्च्युनेटली आम्ही दोघेही त्या एकाच हॉस्टेलला म्हणूया आम्ही त्याला बिलॉंग करतोय, त्यामुळे आम्ही सहज समिती बोलून जातोय. सो जस्ट अ क्लॅरिफिकेशन. सो तिथे 2 पेपर असायचे आणि तेव्हापासून ही सवय जडली होती की पेपर रिडिंगची हॅबिटच बनली होती. आणि म्हणजे तो विषय तेव्हापासूनच एक सहजता यायला लागली. हळूहळू मग अवांतर वाचनही वाढलं इंग्लिश मधलं. अगदी चेतन भगत पासून सुरुवात झालेलं आता यु नो हरारी पर्यंत येऊन पडलंय. सो ही जर्नी चांगली होती. मग यामुळे झालं काय की एक इंग्लिश ऑटोमॅटिक सुधारायला लागली, वाढायला लागली. एक सेमीचं बॅकग्राऊंड होतं, पण हे लार्जर क्राऊड साठी बोलताना मी हॉस्टेलमध्येही अनुभवले विद्यार्थी काही, किंवा बाहेरही दिल्लीला असतानाही बऱ्याच लोकांना अनुभवलं की ते तिथं पण संदिग्ध असतात की अटेम्प्ट कशातून द्यायचा, स्टील इंग्लिश मध्ये द्यायचा का, किंवा सीएपीएफ झालं किंवा नाबार्ड झालं, ह्या इथे इंग्लिश शिवाय तुम्हाला ऑप्शन नसतो. इथे तुम्हाला कंपल्सरी इंग्लिश मध्ये द्यावं लागतं. सीएपीएफ मध्ये तर हिंदीचा ऑप्शन आहे. नाबार्ड मध्ये मी बऱ्याच क्राऊड बघितलाय की तो बाकी एक्झाम तर छान फेज 1 वगैरे चांगली कव्हर होतो, फेज 2 चा पेपर 2 चांगला कव्हर होतो, पण ज्यावेळेस टायपिंगचा प्रश्न येतो त्यावेळी ते तिथं स्टक होतात, कारण तिथे इंग्लिश मध्ये तुम्हाला सगळं अटेम्प्ट करायचं असतं. सो हा फोबिया असतो बऱ्याच लोकांना. हा दूर कसा करायचा याच्यासाठी माझी एक 1 टू लाईनर एकदम सरळ फंडा आहे की इंग्लिश एक भाषा आहे. तिचा विशेष भाव न करता जर तिला ऍक्सेप्ट केलं, कारण इंग्लिश लोकांसाठी मराठी ऑफकोर्स अवघड असणार आहे. सो अदर वे राऊंड सेम आहे. आपल्यासाठी भाषा आहे ती आपल्याला ती अवघड वाटते, तिला सोपी करण्याची 4-5 सरळ ट्रिक आहे. तिथे आपण बोलली पाहिजे, वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे, देन लिहिली पाहिजे आणि चिंतन केलं पाहिजे. या 5 गोष्टी जर तुम्ही याची जर चेकलिस्ट जर केली तुम्ही आणि ऍट द एंड ऑफ डे तुम्ही या 5 गोष्टी केल्या का, असं उलट जस्ट 1 महिना जरी एखाद्याने केलं तर म्हणजे मी बेट लावू शकतो की तिची इंग्लिश एक वेगळ्या लेवलला वाढलेली असेल. यासाठी एक स्टँडर्ड न्यूजपेपर रिडिंग असलं पाहिजे, मस्ट हे. असली सवय लावता आली तर वाचन ठेवा. रात्री एखादा RS TV असेल, GD न्यूज असेल, 10-15 मिनिटं ऐका. इंग्लिश मूव्हीज पहा, इंग्लिश मध्ये बोला, इंग्लिश मध्ये लिहा आणि चिंतनही करा. हे 5 गोष्टी जर एका सोबत जर पॅरलली जर चालत असतील ना, इंग्लिशचा भाऊच राहणार नाही, कसलाही भाऊ राहणार नाही. ग्रामरद्वारे इंग्लिश करणं, शब्द मर्यादा वाढून इंग्लिश करणं हा फार ट्रॅडिशनल अप्रोच वाटतो आणि मला वाटतं याचे काही लिमिटेशन्स आहेत. एका लिमिटच्या पलीकडे ते मदत करू शकत नाही. पण हे जर इक्वल फ्रंटनी जर याच्यावरती एवढ्या वेळेने जर काम केलं ना, तर ही भाषा आहे सिम्पल, सगळ्यांना येऊन जाईल लगेच. सो येस, एका चांगल्या डेडिकेशनने केलं ना, थोडा वेगळा वेळ काढून 5-10 मिनिटं, सगळ्याच एक्झामचा याचा फायदा होतो. सर वन मस्ट रिस्पेक्ट इट. कारण ज्या वेळेला आपण GS करतो तेवढं इकडच्या कंपोनंट करत नाही. मग इंग्लिशला जर नक्की तेवढा जर वेळ दिला तर तो पण तितकाच फायदा देईल आपल्याला आउटपुट रेशो मध्ये. सो अशा 5 गोष्टी केल्या तर मला वाटतं इंग्लिश सहज होईल आणि याचा फायदा होईल या ट्रिकचा, असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. मी थोड्या वेगळ्या प्रश्नाकडे येते आता, कारण आपण मगाशी विद्यार्थी सहाय्यक समितीचा उल्लेख केलेला. आपण दोघेही ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षण घ्यायला आलो आणि कुठलाही विद्यार्थी ग्रामीण भागातून पुण्यात आला की सगळ्यात मोठे प्रश्न असतात की राहायचं कुठे, खायचं काय, हा खर्च आपल्याला झेपणार आहे का. आपल्या दोघांचंही हे भाग्य आहे की आपल्याला विद्यार्थी सहाय्यक समितीत ऍडमिशन मिळाली आणि आपलं शिक्षण योग्यरित्या मार्गाला लागलं. मी मुद्दाम हा प्रश्न तुला विचारतीये कारण कोणीतरी गरजू विद्यार्थिनी हा व्हिडिओ बघत असेल आणि त्यांना याचा फायदा होऊ शकतो. मी म्हणून मुद्दाम हा प्रश्न विचारते की विद्यार्थी सहाय्यक समितीचं तुझ्या आतापर्यंतच्या शैक्षणिक प्रवासामध्ये कसं योगदान राहिलेलं आहे. आता तुला यश मिळालेलं आहेच डेफिनेटली, पण आतापर्यंतच्या स्ट्रगलिंग काळात विद्यार्थी सहाय्यक समितीची तुला कशी मदत झालेली आहे. राईट वृषाली, म्हणजे एका शब्दात जर सांगायचं झालं तर विद्यार्थी सहाय्यक समितीला मी माझं दुसरं घर म्हणतो. कारण घर सोडून सगळ्यात जास्त जर कुठे स्टे केला असेल तर याचं स्पॉन्टेनियस आणि न विचार करता येणारं उत्तर असतं समिती. कारण तिथंच जवळपास मी 6 वर्ष 5 ते 6 वर्ष तिथं काढलीत. 11वीला मला लकीली ऍडमिशन मिळालं. सहजासहजी ते बाकीच्यांना जसं मिळत नाही तसंच मलाही तितकाच वेळ लागला. 5-6 महिने बाहेर काढावी लागली आणि मग इंटरव्ह्यू आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ऍडमिशन मिळालं. So I must be grateful and thankful and indebted for the all time to समिती. कारण ज्या वेळेनं समितीनं अगदी राहण्या खाण्यापासून ते शैक्षणिक खर्चापासून तर स्कॉलरशिप्स पासून तिथले पालकडचा एक फायनान्शियल अस्पेक्ट झाला किंवा मटेरियल अस्पेक्ट झाला, त्याचा तितकाच इम्पॉर्टंट तितक्याच तोडीचा जो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कंपोनंट होता तो समितीशिवाय दुसरा क्रेडिट जाणारच नाही. काही अंशी शाळेला जाईल किंवा स्कूल डेजला जाईल, पण त्यानंतर सगळ्यात जास्त एक्सपोजर कुठे मिळालं तर ते समितीमध्ये मिळालं. अगदी स्पोर्ट ऍक्टिव्हिटी असतील
किंवा स्पर्धा असतील, क्विज असतील, किंवा न्यूजपेपर 6-6, 5-5, 8-8, 10 आपल्याकडे न्यूजपेपर असायचे. तर सकाळी बसलं की कट्टा जमायचा तो सगळ्या न्यूजपेपरचा. भरपूर विचार मंथन व्हायचं, थॉट प्रोसेस डेव्हलप झाली, डिसिजन मेकिंग ॲबिलिटी वाढली, किंवा तिथे काही लिडरशिप रोल मिळाले, जसं की विंग लिडर सारख्या रोल मिळाले, तिथे लिडरशिप क्वालिटीज वाढल्या. सो असा एकही कंपोनंट नाही. अगदी फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस साठी सांगायचं म्हणलं तर दिवसाची सुरुवात आमची योगानं व्हायची. सो म्हणजे असा एकही आस्पेक्ट, आणि एंड पसायदान व्हायचा दिवसाचा. सो असा एकही आस्पेक्ट नाही की तो समितीनं हात घातला नाही तिथे. आणि त्याचं आज तिथे करताना थोडा कधी कंटाळा आला, लकीली योग शिक्षकही होतो मी, पण आज त्याचं खरं महत्व कळतंय. आणि आता मग बरेच आपले विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर त्यांनी फॉर्मली काही कोर्सेस एनरोल केले आणि मग नव्याने योगा आणि मेडिटेशन सगळं शिकून घेतलं. सो त्या काळांमध्ये लकीली कधी आपल्याला अनफॉर्च्युनेटली महत्व कळत नाही ह्या गोष्टींचं, पण त्यानं खूप फायदा झाला. आर्थिक स्वावलंबनाची गोष्ट सांगायची म्हणलं तर कमव शिकामधून स्वतः कमवल्यानंतर, म्हणजे आज मला जो उद्या नाबार्डमध्ये पगार मिळेल माझा पहिला, पण मला अभिमान वाटतो सांगायला की मला माझा पहिला पगार मी कॉलेज डे मध्येच मिळवला आहे, तो समितीकडून मिळालेला आहे. सो ह्या जो फायनान्शियल इंडिपेंडन्स असेल, कॉन्फिडन्स असेल, लिडरशिप रोल असतील, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, आणि लायब्ररी होती आपल्याकडे, कम्प्युटर लॅब होते, मग काय नव्हतं, सगळं होतं, खाण्याची सोय होते. सो ह्या सगळ्या गोष्टींचं जे एक्सपोजर मिळालं त्याच्यातून मी जो काही घडलो, आणि ते तिथं इंटरव्ह्यू मध्ये निघालं, तेच युपीसीच्या इंटरव्ह्यू मध्येही निघालं, नाबार्डच्या इंटरव्ह्यू मध्ये निघाले. त्याच्यामुळे मी ना इंटरव्ह्यू म्हटलं की असं मला वाटतं की असं जाईल, इंटरव्ह्यू इज फेवरेट पार्ट आहे. आणि याचं क्रेडिट मग कुठे ना कुठे समितीला जातं. तो डिरेक्ट हेल्थ स्टडी मध्ये जरी नसेल, पण हे जे बाकीचे कंपोनंट होते, किंवा एकदा ऍडमिशन मिळाल्यानंतर जी घरच्यांची ही चिंता संपली आणि आपलीही संपली, की चला आता आपण एका चांगल्या ठिकाणी आहोत. बाकी हॉस्टेल म्हणले की एक वेगळी इमेज आहे, पण याला हॉस्टेल म्हणूच नाही आपण, आयडियली दुसरं घर हे जास्त योग्य शब्द राहील. सो मला ह्या माध्यमातून, तुझ्या माध्यमातून वैशाली, समितीचं खूप खूप आभार मानायचंय. मला भरपूर लोकांचे फोन आले, अगदी तुषार रंजनकर सरांपासून तर सगळ्या बाकी शिक्षकांचे, रेक्टर लोकांचे फोन आले. मी ग्रुपवरती नव्हतो, व्हॉट्सअपवरती काही काही कारणांमुळे, पण तुझ्या माध्यमातून मला समितीचे इथे आभार मानायचे, सगळ्या विद्यार्थ्यांचे, ज्यांनी मला कॉल्स केले, ज्यांनी मला मिस केलं. आय एम रिअली थँकफुल टू देम. आणि थँक्यू समिती. दीपक, तू म्हटलास तर अगदी बरोबर आहे की समिती हे दुसरं घर होतं आणि सर्वांगीण जडणघडण आपली सगळ्यांचीच समिती झालेली आहे. त्यामुळे समिती आणि समिती एक कुटुंबच आहे. त्यामुळे खरं इतक्या इझिली मी आता तुझा इंटरव्ह्यू घेऊ शकते की बाहेरच्या कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायची मला असं वाटत नाही. इतक्या इझिली आपल्या घरातली व्यक्ती आहे आणि तो तितकाच आनंद आहे की आपल्या घरातल्या व्यक्तीचं सिलेक्शन झाल्याचा आनंद आहे, फ्रँकली स्पीकिंग. त्यामुळे आपण सगळेच कृतज्ञ आहोत समितीसाठी, नो डाऊट. मी पुढच्या प्रश्नाकडे येईल. बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून बऱ्याच चुका होतात. आपण हे बऱ्याचदा यशस्वी विद्यार्थ्यांकडून सुद्धा ऐकत असतो की मागच्या वर्षी माझी ही चूक झाली, मग मी ती टाळली आणि पुढे मग यश मिळालं. तर एकंदरीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून काय चुका होतात आणि त्या चुका होऊ नयेत म्हणून काय उपाय करायला हवेत, या चुका टाळण्यासाठी काय ऍडवाइस देशील विद्यार्थ्यांना? नक्की नक्की राईट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या प्रिपरेशन मध्ये कॅज्युअल अप्रोच विद्यार्थ्यांचा जाणवतो, जो इंटेन्शनली नसतो, पण तो काळाच्या ओघामध्ये म्हणा किंवा प्रिपरेशनच्या टाइम फेज मध्ये तो यायला लागतो. सो याच्यापासून जितकं सावध राहता येईल, प्रत्येकाने आपला पहिला अटेम्प्ट किंवा पहिलं वर्ष आठवावं, आणि त्यावेळी आपली इंटेन्सिटी काय होती, त्यावेळी आपलं अग्रेशन कसं होतं, त्यावेळी आपल्या डोक्यामध्ये काय गोष्टी होत्या, आणि आता का बदलतायत, आता का बदलल्यात, आपल्यामध्ये चेंजेस का झालेत, त्याचं अवलोकन कंटिन्यू जर ठेवलं तर मला वाटतं स्वतःच्या आन्सर्स प्रत्येकाला स्वतःलाच मिळतील. सो हा कॅज्युअल अप्रोच हा फार डेडली आहे, याच्यापासून प्रत्येकाने सावध राहावं. दुसरं वृषाली, सगळ्यात महत्वाचा फॅक्टर मलाही माझ्या बाबतीत जाणवलं आणि बाकी लोकांच्या बाबतीत जाणवतं कधी कधी, की मी म्हटलं की नाबार्डचं प्रिपरेशन ऍज सच फार कमी दिवसांचं आहे, पण तरी एक्झाम का क्लिअर झाली, तर सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट याचा आन्सर असेल की डिमांड ऑफ द एक्झाम, किंवा कुठल्याही परीक्षेची, इन्स्टिट्यूटची, ऑर्गनायझेशनची डिमांड काय आहे, ही जर तुम्हाला फार लवकर कळाली, त्याच्याच सोबत काय नाही करायचं हे जितक्या लवकर कळेल तितक्या लवकर तुम्ही कुठली एक्झाम क्लिअर करता. सो डिमांड कळणार कशातून, तर पास्ट इयर पेपर्स मधून आणि सिलेबस मधून. आणि हेच सगळ्यात महत्वाची चूक विद्यार्थी करतात, की बऱ्याच वेळा जस्ट एखाद्या क्लासवरती रिलाय राहून, एखाद्या नोट्स वरती रिलाय राहून, एखाद्या सिनियर वरती रिलाय राहून हे सगळं ब्लाइंडली केलं जातं. सो शक्यतो असं नको व्हायला. त्या एबीपी माझाची टॅगलाईन आहे छान बघ, की उघडे डोळा बघा नीट.
ती जर प्रिपरेशन मध्ये जर ठेवली ना सगळ्यांनी, तर मला वाटतं फार इझी काम होतं. बऱ्याच वेळा ब्लाइंडली सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि जस्ट बघा नीटचा अर्थ फक्त बघणं नाहीये, त्याच्यावरती तुमचं काय ऍक्शन आहे, त्याच्यावरती तुम्ही वन स्टेप अहेड जाऊन काय करताय. मग स्वतःचा रिसर्च, स्वतःचा नोट्स मेकिंग, स्वतःला जमणारी, पटणारी आणि प्रत्यक्षात उतरवता येणारी स्ट्रॅटेजी, हे जर जमलं तर हे होतं. देन अगेन मोबाईल वापर, अनावश्यक मोबाईल वापर, सोशल मीडियाचा अनावश्यक वापर, निगेटिव्ह फ्रेंड सर्कल तुमच्या सोबत असतं. बऱ्याच वेळा आता मला 3 वर्ष लागले या फेज मध्ये सगळ्या याच्यामध्ये. सो असं होतं की तुम्ही निगेटिव्ह जर लोकांशी सराउंडेड असाल तर तुमची थिंकिंग प्रोसेस तशीच बनते. यू स्टार्ट ब्लेमिंग द प्रोसेस. तुम्ही एक्झाम कंडक्टिंग ऑथॉरिटीवरती क्वेश्चन करायला लागता, रिझर्वेशन वरती क्वेश्चन करायला लागता, देन आयोगावरती क्वेश्चन करायला लागता, किंवा एक्झाम हॉलमध्ये फॅन चालत नव्हता याच्यावरती क्वेश्चन करायला लागता. दीज आर जस्ट सटरफ्यूज. हे जस्ट कारणे आहेत आणि याच्यातून काहीच आउटपुट निघणार नाही. बी रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरी ऍक्शन. आणि याला रिस्पॉन्सिबिलिटी कोण आहात, रिस्पॉन्सिबल कोण आहात, तुम्हीच आहात. अकाउंटेबिलिटी कोणाशी हवी, तर पालकांशी आणि स्वतःची, त्या पलीकडे कोणीच नाही. ह्या प्रोसेसमध्ये जर तुम्हाला पोहोचणार, सपोर्ट करणार कोण असतं सगळ्यात जास्त, तर पालक असतात. देन फ्रेंड सर्कल, पिअर ग्रुप इम्पॉर्टंट आहे. सो ऑलवेज हॅव अ व्हेरी पॉझिटिव्ह कंपनी, जी फार इम्पॉर्टंट होते, कारण त्यांच्यासोबत तुम्ही अभ्यास वगैरे करत असतात. अँड देन अगेन एक थोडा ऑफबीट पॉइंट आहे वृषाली, पण मला मेन्शन करायचं आहे की ह्या फेज मध्ये तुम्ही 2-2, 3-3 वर्ष असतात, घरच्यांपासून दूर असतात आणि कुठेतरी तुम्ही सपोर्ट सिस्टीम शोधत असतात. आणि ही सपोर्ट सिस्टीम तुम्हाला कोणाच्या रूपामध्ये मिळते, मित्रमैत्रिणींच्या रूपामध्ये मिळते. आणि याचं रूपांतर कधी कधी आपण रिलेशनशिप मध्ये पण बघतो. सो हे मी एक स्ट्रॉंगली ऑब्झर्व केलंय की ह्या दोन गोष्टी फार कमी वेळा सक्सेसफुली होतात. मला म्हणायचे नाही की हे थांबलंच पाहिजे किंवा हे गोष्टी करूच नका, but there should be very fine balance. सपोर्ट सिस्टीम जागेवर असली पाहिजे. मध्ये प्लीज विद्यार्थ्यांनी गुंतू नये. आणि मला शुभेच्छा सगळ्यांना आहेत. सगळ्यांनी जे ते ज्या त्या गोष्टी कराव्यात, पण याचा फाईन बॅलन्स कळायला पाहिजे. अकाउंटेबिलिटी घरच्यांची फिक्स पाहिजे आणि हा बॅलन्स जर साधता आला चांगला, वेळेचं नियोजन नीट करता आलं, डिसिप्लिन नीट राहता आलं, तर आय थिंक ह्या गोष्टी सहज होतात. याच्या विरुद्ध जर केलं तर त्या मिस्टेक्स असतील, बाकी काही नाही. मगाशी सोशल तू मीडिया म्हणताना सोशल मीडियाचा उल्लेख केलेला आहेस, तर बऱ्याचदा हा एक मोठा काय म्हणू शकतो आपण की अडचणीचा प्रश्न असतो की सोशल मीडियाचा वापर आणि अभ्यास सायमल्टेनियसली कसा करावा, किंवा मग तो वापर टाळावाच का, असेही प्रश्न मुलांना पडतात. आणि मुलं मग आता मगाशी तू म्हटलंस की मी व्हॉट्सअपवर नाहीये, जेव्हा आपलं पहिलं बोलणं झालेलं तेव्हा मला शॉकिंग होतं की तू व्हॉट्सअपवर कसं नाहीयेस. त्यामुळे मला स्पेसिफिकली तुला हा प्रश्न विचारायचा आहे की अभ्यास करताना अभ्यास आणि सोशल मीडिया हा समतोल तू कसा साधला, विद्यार्थ्यांनी तो कसा साधावा, याविषयी काय सांगशील? राईट वैशाली, फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सोशल मीडिया इज डबल एज स्वॉर्ड. आपण म्हणतो ना, दुधारी तलवार आहे ती. बेनिफिट्स जितके आहेत तेवढेच जे तोटे पण आहेत. इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. मला पर्सनली वाटलं की तो माझ्या लाईफमध्ये अडथळा आणत होता एका हद्दपर्यंत. सो जिथे जिथे जेव्हा जेव्हा मला ज्या ज्या गोष्टींची गरज वाटली, जेव्हा मी फॉर एक्झाम्पल दिल्लीवरून आता शिफ्ट झालो लॉकडाऊन मधून, बरेच पुस्तकं माझे दिल्लीत राहिले होते. तर नंतर मला कळालं की टेलिग्राम वरती बरंच मटेरियल अवेलेबल आहे. तर आता मी फक्त टेलिग्राम वरती ऍक्टिव्ह असतो. अदरवाईज फेसबुक फार ओकेजनली, तिथे 2च गोष्टी मी पोस्ट करतो, आनंदाची गोष्ट आणि दुःखाची गोष्ट. जर काही वाईट झालं तर ते शेअर करतो, चांगलं झालं तर शेअर करतो. अदरवाईज मी तिथे नसतो जास्त. आता हे रिझल्ट लागल्यापासून थोडा ऍक्टिव्ह आहे. अदरवाईज व्हॉट्सअप मी कधीच सुरू केलं नाही. बाकी कसले ऍप, इन्स्टा असेल, ट्विटर असेल, नथिंग. सो याचं रिझन काय वृषाली, एक मी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचा एक छान कोर्स केला होता, सायन्स ऑफ वेलबिंग. आणि हा मला सजेस्टेड आहे बाकी कॅन्डिडेट्सला, जर कोणाला नक्की असेल. हॅपीनेस साठी छान कोर्स आहे तो. व्हॉट इज हॅपीनेस, प्रोफेसर लॉरी सांतोसनी फार रिसर्च करून तो कोर्स डिझाईन केलाय. फ्री कोर्स आहे, प्लीज प्रत्येकाने करावा असा आहे. त्याच्यानंतर तर इतकं स्ट्रॉंगली माझं परसेप्शन बदललं सोशल मीडिया बद्दलचं की त्या मॅडमनं, त्या प्रोफेसरनं इतकं इम्पेरिकली प्रूव्ह केलंय की हाऊ सोशल मीडिया इज द कॉज ऑफ सॅडनेस और अनहॅपीनेस. सोशल मीडिया हे कसं दुःखाचं कारण आहे हे त्यांनी पूर्ण रिसर्चनं प्रूव्ह केलं. आणि त्याच्यानंतर तर फार डोळे उघडले. सो यानं होतं काय, तर डिस्टर्बन्स होतात, तुमचा फोकस राहत नाही, तुम्ही गोष्टी कम्पेअर करायला लागतात, अनावश्यक कम्पॅरिझन होतं. जर तुम्ही, एक आमचे सर छान म्हणतात की तुम्ही अभ्यास 8-10 तास करा, पण एन्व्हायरमेंट मध्ये 24 तास राहा.
ते फार क्रुशल आहे की अभ्यास कमी करा पण त्या एन्व्हायरमेंट मध्ये जास्त राहा. आणि हिअर सोशल मीडिया प्लेज इम्पॉर्टंट रोल. ते तुम्हाला त्या एन्व्हायरमेंट मध्ये राहू नाही देणार. आत्ताच काहीतरी दिसेल, त्याचं काहीतरी दिसेल, तिचं काहीतरी दिसेल, व्हिडिओज, ऑडिओज, सेलिब्रिटीज, तुमचं कम्पॅरिझन, त्याच्यात रोमॅन्टिसिझम, मग आपलं फ्युचर मध्ये कसं होईल, ऑप्टिमिझम, आणि सगळं याच्यातच जातो. यू आर नॉट इन प्रेझेंट. आणि सोशल मीडिया सारखं फेक प्रिटेंडिंग करण्याचं माध्यम कुठलं नाही, हे माझं फार ऑनेस्ट मत आहे. तिथे कोणी ऑनेस्ट हे करत नाही, काय बोलतो आपण, की एक्सप्रेस करत नाही की माझ्या लाईफ मध्ये आज ना हे वाईट झालं. कोणालाच टाकायचं नाहीये तिथे. मी हाऊ आय एम हॅपी, मी किती छान आहे, माझं कसं सगळं चांगलं चाललंय. आणि यामुळे ना जे बघतात त्यांच्या वाट्याला दुःख येत नाही. त्यांना वाटतंय की माझ्या लाईफ मध्ये असं काही चालू नाहीये. आणि या सगळ्यातून कुठेतरी मग अभ्यासावरचा फोकस हलतो आणि अननेसरी गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होता. फोकस डायव्हर्ट झाला तर तुम्ही हिट नाही करू शकत. सो आणि मला एक सांगायची विषय, खरंच फरक नाही पडत. जर तुम्ही क्लिअर असाल ना की तुम्हाला काय करायचंय आणि कशासाठी तुम्ही हे सगळं हवंय, मला वाटलं टेलिग्रामची गरज आहे, देन त्याचा मी युज करतोय. पण व्हॉट्सअपने माझ्या लाईफ मध्ये खरंच फरक नाही पडत आहे, तर मी नाही वापरत आहे. आणि मी घरातल्या 4-5 मेंबर्सचं व्हॉट्सअप बंद केलंय. कारण बंद केलं म्हणजे त्यांनाच ते रिअलाइज झाले. आणि मला मी अपील करावं असं वाटतं तुझ्या माध्यमातून, की जर कोणी केलं हे सांगण्यातून ऐकून, तर आय वुड बी व्हेरी हॅपी. इव्हन एकाने जरी कोणी बंद केल्या ना या गोष्टी, तर खरंच त्याचा फायदा होईल. अभ्यासापुरता, लिमिटेशन पुरता वापर करा. युट्यूबचं चांगलं, युट्यूब ऑल्सो इज सोशल मीडिया, पण त्याचा चांगल्या वेळेला वापर करता शकतो. तिथं पण तुम्ही जर रंगले तर वेळ जातो. सो यू शुड बी व्हेरी चुझी, व्हेरी प्रायोरिटाईज, की तुम्हाला काय करायचंय, कशासाठी कशाचा वापर करायचा. त्याचं उत्तर व्हॉट्सअप मध्ये जरी असेल तर ते न्यूज आहे, मी नाही नाही म्हणणार आहे. पण 90 वेळा त्याचा उपयोग ग्रुप्स, चॅटिंग, हाय हॅलो गुड मॉर्निंग याच्यातच होतो. 10% वापर अभ्यासासाठी होत नसेल तर देन गो फॉर, देन डोंट गो फॉर इट. एकदा सिलेक्शन झालं, रोडले मस्त सेट झाले, देन यू कॅन थिंक अबाउट इट. अदरवाईज खरंच कोणाच्याच लाईफ मध्ये काही फरक नाही पडत, आपल्याही लाईफ मध्ये काही फरक नाही पडत. बेटर, याचा अर्थ असं नाही की मी अलिनेट राहा सजेस्ट करतोय. वी आर सोशल बिंग, आपल्याला समाजामध्ये राहायला आवडतं. गो फॉर कॉल. हा कॉल तुम्हाला जास्त कनेक्ट करतो रादर दॅन ते व्हर्च्युअल चॅटिंग. तुम्हाला फिलिंग्स एक्सप्रेस होत नाहीत, कम्युनिकेशन नीट होत नाही, आणि याच्यातून फक्त तुम्हाला डिस्टर्बन्सेस येतील, फोकस कधीही राहणार नाही. सो माझं पर्सनल ओपिनियन आहे की सोशल मीडिया इज अ डिस्ट्रॅक्शन इन स्टडी, प्रोव्हाइडेड इफ यू युज इट वाईजली, त्याचा नक्की फायदा होईल. अदरवाईज ट्राय टू अवॉइड इट. छान सांगितलंस, मस्त. आता थोड्या वेगळ्या प्रश्नाकडे मी येईल. जनरली असं समज असतो की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी फक्त अभ्यास एक अभ्यास करत असतात. आता जसं आपलं आता बोलणं झालंय की डिस्ट्रॅक्शन नको म्हणून प्रायोरिटी ही अभ्यासाची असते अर्थातच. पण मग हा अभ्यास करताना बाकीचे छंद जोपासता येतात का, ते तुला जोपासता आले का? आणि याला धरून पुढचा प्रश्न की बाकीचे छंद कुठले? राईट राईट राईट, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे वृषाली. जर मला शेवटला ऍडवाइसचा क्वेश्चन विचारशील तू, ओव्हरऑल कॅन्डिडेट्सला काय ऍडवाइस केला असता, तर माझं हे उत्तर मे बी तिथे निघालं असतं की छंद जोपासा. कारण हा फार इम्पॉर्टंट आहे. मला माझ्या पर्सनल लाईफ बद्दल जर म्हणशील तर वाचनला मी खरं ऍज सच म्हणणार नाही बरं का. कारण खरंच वाचन कमी झालं. हॉस्टेलच्या काळामध्ये इनफॅक्ट वाचन जास्त झालं, पण या स्पर्धा परीक्षेच्या काळामध्ये वाचन जरा कमी झालं. ते वाचन शिफ्ट झालं न्यूजपेपर रिडिंग वरती. मग अगदी 3-3 न्यूजपेपर पण वाचायची सवय लागली. सो अगदीच थांबलं वाचन असं नाही, पण सो कॉल्ड फिक्शन, नॉन फिक्शन असं जरा वाचन कमी झालं. बट माझा दुसरे छंद म्हणजे फिरणं, ट्रेकिंग आणि मिरर रायटिंग इमेज. जर मी असं उलट लिहिलं आणि त्या आरशापुढे जर धरलं तर ते सुलट होतं. जर मला कधी फोकस हवा असेल किंवा अभ्यासाला बसायचंय किंवा मी फार स्ट्रेस्ड आहे, तर मी अगदी एक एक पान मिरर इमेज मध्ये लिहून काढतो. आणि ते मला इतकं फोकस करतं, कारण ते असं तुम्ही सहज लिहू शकत नाही, त्याला फार फोकस लागतो. सो माझा हा छंद असा आहे की तो मला फायदाही करतो. ट्रॅव्हलिंग आणि ट्रेकिंग बद्दल मी खूप सांगेल. लकीली पुण्याभोवती असल्यामुळे भरपूर गड किल्ल्यांच्या ट्रेकिंग झाल्या. नंतरच्या काळामध्ये काही मेन्सच्या कारणामुळे, युपीएससी मेन्समुळे गुजरात, राजस्थान, युपीचा काही भाग फिरण्यात आला. सो जेव्हा जेव्हा जमलंय ना मला, तेव्हा तेव्हा मी फिरून घेतलंय. आणि त्या फिरण्याचाही जर एकदमच इनपुट आउट मध्ये जरी म्हटलं ना, तर कित्येक वेळा काही क्वेश्चन सोडवायला पण फायदा होतो. सो मी त्यासाठी फिरू नका म्हणणार नाहीये. स्वतःसाठी फिरा, एक्सप्लोर करा, तिथले 4 लोक नवे लाईफ मध्ये ऍड करा. तुम्ही पर्सनल, तुम्ही जेवढं डेव्हलप व्हाल तेवढं इंटरव्ह्यू मध्ये तुमचं रिफ्लेक्शन छान दिसेल. ऍज अ पर्सनॅलिटी म्हणून तुम्ही छान डेव्हलप व्हाल. आणि गव्हर्नमेंटला असे लोक हवेत किंवा कुठल्याही सेक्टरमध्ये असे लोक हवेत की ज्याने जास्त एक्सप्लोर केलंय. सो पेंटिंग असेल, मेडिटेशन असेल, योगा असेल, फिटनेस फ्रीक एखादा असेल, डू परस्यू इट. बॅडमिंटन मला आवडतं, मी खेळतो, बॅडमिंटन खेळतो. हल्ली कमी झालंय,
पण जेव्हा जेव्हा जिथे जिथे जमले तिथे तिथे मी बॅडमिंटन खेळतो. सो प्लीज डू परस्यू इट. आणि दिवसातला 1 तास स्वतःसाठी काढा, नक्की काढा. याला मी डिस्ट्रॅक्शन म्हणणार नाही. ते व्हॉट्सअप फेसबुक जर कॅल्क्युलेशन केलं ना वृषाली, 3-4 तासापर्यंत होतं दिवसाकाठी. सो तो वेळ काढून 1 तास स्वतःसाठी द्या. याच्यामध्ये वाचन असेल, खेळणं असेल, फिरणं असेल, रनिंग असेल, जॉगिंग, एनिथिंग. तुमचा तो स्वतःचा वेळ असेल आणि याच्यावरती हक्क फक्त तुमचा असेल, बाकी कोणाचा नाही. आणि त्याचा फायदा नक्की होईल, अभ्यासामध्ये होईल, कॉन्फिडन्स बुस्टिंग मध्ये होईल. आणि ऍट द एंड ऑफ डे तुम्हाला तो फील येतो की अरे मी हे पण केलं तर तो फील आहे का 1+समथिंग, इट विल डेफिनेटली पे. त्याचा नक्की फायदा होईल तुम्हाला. सो छंद नक्की जोपासा. नक्की नक्की, फार छान ऍडवाइस आहे ही. थोडा वेगळ्या प्रश्नाकडे मी येईन आता, की मध्यंतरी आपण सगळ्यांनीच बघितलं पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं. विद्यार्थ्यांमध्ये असणारी एकंदर नाराजी आणि परीक्षा लांबणीवर जाणं हे त्याचं मेन रिझन आहे. काय होतं की परीक्षांचा एक मोठा काळ असतो, एक मोठा काळ आयुष्याचा हा अभ्यास करण्यात जातो आणि त्यापुढे पोस्ट मिळवणं हा एक मोठा संघर्ष असतो. तूही या प्रवासाचा भाग होतास आहेस. तर या सगळ्या विद्यार्थ्यांच्या भावना तू त्या कोर फील्ड मध्ये असल्यानं जाणतोस, तर एकंदर त्याविषयी काय सांगशील? बरोबर. कुशली, जे काही झालं ते खरंच दुःखद होतं. आणि दुःखद पेक्षाही मी सांगेल की लाजवणारही होतं. एक महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्याला किंवा एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी, ज्याची आपण एमपीएससी म्हणतो, संवैधानिक संस्था आहे ती, आणि एक कुठेतरी प्लॅनिंगचा अभाव, त्यांच्यात इंटर कोऑर्डिनेशन नसणं, आणि या सगळ्यांचा विद्यार्थ्यांवरती होणारा परिणाम. मीही त्याचा पार्ट होतो, आजही आहे. पुढचा अभ्यास चालू ठेवायचा आहे मला बाकी गोष्टींचाही. तर हे सगळं बघताना असं जाणवतं की मुळात ह्या प्रोसेसच 1-1 वर्षाच्या आहेत. प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, रिझल्ट, जॉईनिंग. किमान याला 1 वर्ष प्लसच लागतो. तर या सगळ्यामध्ये फक्त विद्यार्थी परीक्षा नसतो देत, विद्यार्थ्यांचे घरातलेही मेंबर सगळे पार्ट असतात. तेव्हा मी पाहिजे त्यावेळी माझी प्रिलिम्स, मेन्स काही झाली नाही, तर माझ्यापेक्षा दुःखी घरातले मेंबर्स असतात. आज माझं सिलेक्शन झाले, माझ्यापेक्षा आनंदी घरातले मेंबर्स आहेत. सो स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी फक्त तो एकटा हा प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व नसतो, फॅमिली मेंबर्स आणि सराउंडिंग सगळं असतं. सो लार्जर स्टेक होल्डर्सचे तुम्ही अकाउंटेबल असले पाहिजे. यासाठी नीट प्लॅनिंगची गरज आहे. आणि जर असं नाही झालं तर इट इज नॉट गुड साईन फॉर स्टेट लाईक महाराष्ट्र. सो याचा विद्यार्थ्यांच्या मेंटल स्टेबिलिटीवरती, आता 14 मार्च ज्यावेळेस पोस्टपोन झाली विषयाची, त्याच्यानंतर बरेच कॉल्स आले की विद्यार्थी म्हणत होते आता एक्झाम सोडून देतो आम्ही आणि दुसऱ्या एक्झाम्स वरती फोकस करतो. कारण तिथे क्लॅरिटी नव्हती. आणि ह्या एक्झाम्सला फोकस इम्पॉर्टंट लागतो, तुम्हाला एक स्टेबिलिटी हवी. आणि UPSC सारखी संस्था आहेत की ज्यांनी खरंच तो स्टँडर्ड सेट केलाय. आणि आय थिंक प्रत्येक एक्झाम कंडक्टिंग ऑथॉरिटीने हे स्टँडर्ड स्वतःचं सेट केलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भावनांचाही समजून घेतल्या पाहिजेत की हे वेळेत सगळ्या गोष्टी कशा प्लॅन होतील. आणि जर अशा वेळेला झाल्या तर विद्यार्थ्यांना मार्ग पण ओपन होतील, घरचेही नीट स्टेबल राहतील, आणि सगळ्यात महत्वाची जी मेंटल स्टेबिलिटी आहे प्रिपरेशनच्या दरम्यान लागणारी, तीही नीट राहील, जेणेकरून विद्यार्थी फोकस्ड वेने अभ्यास करतील. सो असं यापुढे व्हावं नाही. आणि इट वॉज गुड डिसिजन बाय ऑनरेबल सीएम ऑफ महाराष्ट्र की जे आले आणि 7 दिवसात त्यांनी अश्युरिटी दिली की एक्झाम होतील. आणि येणाऱ्या एक्झाम साठी तुझ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा की यापुढे असं होऊ नये. आणि जरी असं कधी झालं तर फेस इट ब्रेवली, खचून जायचं नाही. फेस इट ब्रेवली, लेट इट. हा अनफॉर्च्युनेट सर्कमस्टान्सेस आपल्या हातातलं नाही, जे आपल्या हातात आहे ते आपण करत राहूया. सो हा माझा ऍडवाइस आहे. मी आता शेवटाकडे येईन. दीपक, आता तुझ्याकडे पोस्ट आहे, पोस्ट होल्डर आहेस तू आता. एक यशाचा टप्पा गाठलेला आहे, पण हा प्रवास इथे संपत नाही. तर आता मनाशी काय निश्चय केलेला आहे की अधिकारी म्हणून आता पुढे काय कसं काम करण्याचा निश्चय आता तुझा कसा आहे इथून पुढचा? राईट. वृषाली, नाबार्डच्या नावामध्येच आहे की नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. सो जो भारताचा कोर आहे, जो 60-65% जिथं भारत वसतो राहतो, आणि 50% 60 पेक्षा जास्त लोक जो पोशिंदा आहे शेतकरी, तर त्या क्षेत्रामध्ये मला काम करणार आहे. आणि फॉर्च्युनेटली माझंही बॅकग्राऊंड हेच आहे, खेडूत. आताही मी एका खेडेगावातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बोलतोय. घरात वडील शेतकरी आहेत. सो हे सगळ्या बॅकग्राऊंड मध्ये येताना स्वतःलाही कळतंय की इंडियन नॅशनल इकॉनॉमी मध्ये ऍग्री रुरल डेव्हलपमेंटचं कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे. आणि मला त्या ऑर्गनायझेशनचा पार्ट व्हायला त्या ऑर्गनायझेशनचा पार्ट होण्याची या नाबार्ड एक्झाम मुळे संधी मिळाली. तर त्यासाठी मी खरंच खूप आनंदी आहे.
जिथे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर सारख्या ज्या पोस्ट असतील 5-6 वर्षानंतर ज्यावेळेस मला ती पोस्ट मिळेल, एका डिस्ट्रिक्ट वरती मला पूर्ण जिल्ह्याचं पोटेन्शियल क्रेडिट लिंक प्लॅनिंग असतं, त्याच्याद्वारे ऍग्री आणि रुरल डेव्हलपमेंटसाठी काम करता येईल. सो आय बिलीव्ह आणि मला विश्वास आहे की तिथे मी छान कॉन्ट्रीब्युट करेल. ऍग्री रुरल डेव्हलपमेंटसाठी जे काही माझ्या हातात ऑथॉरिटीज आणि पॉवर्स असतील, रिस्पॉन्सिबिलिटीज असतील आणि हे सगळं असताना डोक्यात अकाउंटेबिलिटी नक्कीच असेल, अशा वेळेला नीट काम करेल. आणि आय विल ऑलवेज ट्राय टू बी क्लीन, ट्रान्सपरंट, इफिशियंट अँड इफेक्टिव्ह. सो अशा वेळेला काम करण्याची इच्छा आहे. आणि टू एंड विथ लाईन्स ऑफ रॉबर्ट फ्रॉस्ट की लॉंग टू माइल्स बिफोर आय गो टू स्लीप, हे नक्कीच डोक्यात आहे. मोठे ध्येय पुढे आहेत, त्यासाठी अभ्यास चालू ठेवेल. नक्कीच नाही, आमच्या शुभेच्छा आहेतच त्यासाठी. विद्यार्थ्यांना शेवटी तुझ्या यशाचा मंत्र काय सांगशील, अगदी थोडक्यात? राईट. वृषाली, बी फोकस्ड, बी डिसिप्लिन, बी कन्सिस्टंट, बी ऑनेस्ट. स्वतःला ऑनेस्ट राहा, अकाउंटेबल राहा. आणि हे सगळं चालू असताना हे स्पर्धा परीक्षा लाईफ डेथ याची सिच्युएशन करू नका. एन्जॉय इट, एन्जॉय एव्हरी प्रोसेस. रिस्पेक्ट करा प्रोसेसचा, यामुळे भरपूर काही शिकायला मिळतंय, याचा रिस्पेक्ट करा. आणि स्वतःला जो वेळ काढायला मी सांगितलं एक तास, प्लीज तो काढा. हे सगळं चालू असताना हे करत राहिले. आणि सगळ्यात महत्वाचं, घरच्यांशी आणि स्वतःशी ऑनेस्ट राहा. तुम्ही 2 लोकांना कधीच फसवू शकणार नाहीयेत. सो बी ऑनेस्ट अबाउट इट आणि फोकस्ड राहा, बाकी काही नाही. आणि एक्झामची डिमांड समजून घ्या प्रत्येक. त्यासाठी भरपूर शुभेच्छा आहेत. जिथे जिथे माझी काही मदत करता येईल, शक्य होईल, तिथे तिथे मी करेल. सो सर्वांना शुभेच्छा. आणि जस्ट हेच असेल. थँक्यू सो मच दीपक, खूप छान विचार मांडलेस तू. CMBF चा तुझा इंटरव्ह्यू आता तू दिलेला आहे. खूप खूप शुभेच्छा. त्या रिझल्टचा सुद्धा तुला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येऊ. आणि पुढच्या सगळ्या तुझ्या केंद्राच्या परीक्षांसाठी सुद्धा तुला खूप शुभेच्छा. खूप चांगले विचार मांडले तू प्रत्येक बाबतीत, की अभ्यास कसा करावा, काय टाळावं, सोशल मीडियाचा. मला असं वाटतं त्या प्रश्नाचं उत्तर हे सगळ्यांनी वहीत लिहून ठेवावं, की डिस्ट्रॅक्शन कशा प्रकारे टाळावं, प्रायोरिटीज कशाला द्यायला पाहिजेत. हे सगळे विचार तू फार सुरेख मांडलेले आहेत. वेळात वेळ काढून तू आज आमच्याशी बोललास, त्याबद्दल तुझं मनपूर्वक आभार. मला खात्री आहे की विचारचक्राच्या प्रेक्षकांना हे विचार खूप आवडणार आहेत. आणि जे विद्यार्थी अभ्यास करत असतील त्यांना आता त्यांच्या या स्ट्रगलिंग काळामध्ये या विचारांचा फार उपयोग होणार आहे. त्यामुळे दीपक खूप खूप तुझे आभार की तू वेळात वेळ काढून आज आमच्याशी बोललास. आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तुला आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. येस, थँक्यू वृषाली. आणि थँक्यू विचारचक्र प्लॅटफॉर्म, की ज्याच्यामुळे मला लार्जर क्लाउडला इंटरॅक्ट करण्याची संधी मिळाली. सो सर्व विद्यार्थ्यांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जस्ट बी पॉझिटिव्ह अँड एन्जॉय द प्रोसेस. थँक्यू वृषाली फॉर द ऑपॉर्च्युनिटी. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. विचारचक्राच्या प्रेक्षकांना विनंती की असे चांगले विचार ऐकण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा. असे चांगले विचार तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. तुम्ही फेसबुकवर आमचं विचारचक्र नावाचं पेज फॉलो करू शकता. इन्स्टावरही मला घटपांडे वृषाली या नावानं फॉलो करू शकता. पुन्हा एकदा दीपक, मनपूर्वक आभार. येस, थँक्यू वृषाली. गुड डे. येस.